हॅलो फ्रेंड, आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये रीड ओनली कसं करायचं ते आपण बघणार आहे। त्यासाठी मी एक फाईल तयार करतोय। न्यू मध्ये जाऊन टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये इंडिया नावाची एक फाईल तयार केली। आता या इंडिया नावाच्या ज्या फाईलमध्ये मी सपोज काही टाईप केलं, इंडिया इज माय कंट्री, आणि या फाईलला मी सेव्ह केलं। आता ही फाईल सेव्ह झालेली आहे। या फाईलमध्ये इंडिया इज माय कंट्री टाईप केलेलं आहे। जर मी या इंडिया इज माय कंट्री या शब्दाला सिलेक्ट करून डिलीट केलं आणि याला सेव्ह केलं, तर जे काही मी डिलीट केलेलं आहे आणि डिलीट केल्यानंतर सेव्ह केलं ते त्या फाईलला अप्लाय होऊन गेलं। म्हणजे फाईलमध्ये बदल करता येतोय मला। जर फाईल रीड ओनली असली तर ते बदल करता येणार नाही। आता मी पुन्हा हा शब्द इंडिया इज माय कंट्री इथे टाईप करतो आणि या फाईलला सेव्ह करतो। यावेळेस मी या फाईलला राईट क्लिक करून प्रॉपर्टी या ऑप्शनमध्ये जाऊन इथे जाऊन मी त्याला रीड ओनली करतो, अप्लाय आणि ओके केलं। तर ही फाईल जेव्हा मी ओपन करेल आणि याच्यामध्ये जर मी काही बदल केले, काही शब्द जर मी याच्यातले डिलीट केले आणि सेव्ह करायला सांगितलं, तर ती फाईल आता सेव्ह होणार नाही। त्याच नावाने ती फाईल त्या नावाने सेव्ह होणार नाही। इथे मेसेज येईल की ही फाईल रीड ओनली आहे, तुम्हाला या फाईलमध्ये बदल करता येणार नाही असं तो मेसेजमध्ये दाखवतोय आपल्याला। तर तो म्हणतोय की तुम्ही नवीन नावाने याला सेव्ह करू शकतात, म्हणजे तुम्ही नवीन फाईल तयार करू शकतात, पण जी ओरिजिनल फाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल नाही करू शकत। याला म्हणतो आपण रीड ओनली। आता रीड ओनली काढायचं कसं, तर जसं आपण अप्लाय केलं होतं तसंच आपण त्याला रिमूव्ह पण करू शकतो। त्याच्यावर राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीमध्ये जायचं, इथून रीड ओनली करायचं, अप्लाय, ओके। जनरली ज्या फाईल इंटरनेटवर आपण ठेवतो FTP सर्व्हरला, त्या रीड ओनली फॉर्मॅटमध्ये असतात। म्हणजेच तिथे इंटरनेटवर असणाऱ्या फाईलमध्ये आपण बदल नाही करू शकत जर ती रीड ओनली फाईल असली तर। आता पुढचं ऑप्शन बघू, या फाईलला हिडन कसं करायचं। हिडन करण्यासाठी राईट क्लिक करायचं त्या फाईलवर, प्रॉपर्टीमध्ये जायचं आणि इथून हिडन करायचं, अप्लाय, ओके। तर ती फाईल हिडन होऊन जाईल। आता ही फाईल अस्पष्ट दिसते, त्या कम्प्युटरमध्ये अशी सेटिंग केलेली आहे ज्याच्यामध्ये हिडन फाईल पण दिसतात। तर ती सेटिंग आपल्याला बंद करावी लागेल। ते बंद करण्यासाठी कोणतेही एक फोल्डर ओपन करायचं आणि या फोल्डरमध्ये व्ह्यूमध्ये जायचं। व्ह्यूमध्ये इथे हिडन आयटम नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरचं चेकबॉक्स हे अनटिक करायचं। तर याने जी फाईल मी हिडन केली ती दिसणार नाही। म्हणजेच आता मी सपोज आता मला जळगाव या फाईलला हिडन करायचं आहे, तर मी या फाईलवर राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीमध्ये गेलो आणि इथे जाऊन त्याला हिडन केलं, अप्लाय, ओके। तर ही फाईल मला इथे दिसणार नाही। जर आता ह्या फाईलला आपल्याला बघायचं आहे, हिडन फाईल पण बघायच्या असतील, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेस्कटॉपवर कोणतंही एक फोल्डर ओपन करायचं, त्या फोल्डरमध्ये कोणत्याही एका फोल्डरमध्ये जायचं आणि ते व्ह्यू ऑप्शनमध्ये जायचं। इथून हिडन आयटम्सवर टिक मार्क करायचं, केल्याने हिडन आयटम दिसतील आपल्याला। आता माझ्या कम्प्युटरमध्ये डेस्कटॉपवरच्या 2 फाईली हिडन केलेल्या होत्या मी, त्या दोघी फाईल मला दिसतात। जर मला ह्या पुन्हा बघायच्या असल्या, तर मी याच्यावर राईट क्लिक करेल, प्रॉपर्टीमध्ये जाईल आणि इथून हिडनचं टिक मार्क काढून टाकेल। थँक्यू।